श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार रामनवमी. सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. घराची खूप भरभराट होईल, दारिद्र्य संपेल, घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, उद्या आहे चैत्र शुद्ध नवमी, म्हणजेच साक्षात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव रामनवमी. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्याचा हा गुरुवार केवळ एक सण नाही, तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्यासाठी एक मोठी संधी आहे. अनेकांच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात किंवा पती पत्नींमध्ये विनाकारण वाद होतात. घराला जणू कुणाची नजर लागलेली आहे असं वाटतंय. मग थांबा, या सगळ्यांवर एक असा अचूक उपाय आहे जो उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. फक्त एक साधी वस्तू तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते. ती वस्तू कोणती आणि ती उंबरठ्यावरच का ठेवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी एक असा सस्पेन्स उपाय सांगणार आहे जो तुमच्या घराचे कायमचे रक्षण करेल. व्हिडिओ आवडल्यास आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी आणि प्रभू रामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. दानाचे महत्त्व आणि शास्त्र सांगते, ऐका. उपाय पाहण्याआधी रामनवमीला दान का करावे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. शास्त्र सांगते की रामनवमीच्या दिवशी केलेले दान हे इतर दिवसांच्या तुलनेत सहस्त्रपटीने फळे देते. पापांचा नाश अनावधानाने म्हणजे अचूकपणाने आपल्याकडून झालेल्या चुका किंवा पापकर्माचे क्षालन करण्यासाठी दान हा सर्वोत्तम मार्ग आहे. पितृदोष निवारण. या दिवशी गरजूला अन्नदान केल्याने पितृदोष शांत होतो आणि मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतात. काय दान करावे सांगते, ऐका. उद्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे शक्य असल्यास कुणाला तरी थंड पाणी पाजा. गुळाचे पाणी द्या किंवा पिवळ्या वस्तू, चणा डाळ, पिवळे कापड दान करा. दानामुळे तुमच्या संपत्तीत घट होत नाही, उलट ती वृद्धिंगत होत आहे. घराच्या उंबरठ्यावर ठेवायची ती एक खास वस्तू सांगते, ऐका. वेळ आहे 6:30 ते 10 वाजेपर्यंत. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, ऐका. आता आपण वळतोय आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य भागाकडे. मित्रांनो, आपण मंदिरात जातो, उपवास करतो, पण अनेकदा आपल्या घराचे ऊर्जा केंद्र असलेले उंबरठ्याकडे दुर्लक्ष करतो. उद्या गुरुवार रामनवमीचा शुभ मुहूर्तावर सूर्योदयाच्या पवित्र वेळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर फक्त एक खास वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चिमूटभर हळद आणि एक चांदीचे नाणे किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला साधा 1 रुपयाचा शिक्कासुद्धा चालेल. आता हा विधी कसा करायचा यामध्ये कोणतीही चूक होऊन देऊ नका, म्हणून प्रत्येक पायरी नीट समजून घ्या, सांगते, ऐका. उंबरठ्याची शुद्धी. सकाळी लवकर उठून स्नान आटोपल्यानंतर सर्वात आधी आपल्या घराच्या मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. लक्षात ठेवा, उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नाही, तर तो लक्ष्मीचा उंबरठा आहे. तिथली धूळ आणि घाण म्हणजे प्रगतीला अडथळा असतो. हळदीचे महत्त्व आणि लेपन. एक छोटा पितळेचा किंवा काचेच्या वाटीत थोडे शुद्ध पाणी घ्या. त्यात घराच्या देवघरातील शुद्ध हळद मिसळा. हळद ही साक्षात सौभाग्य आणि शुद्धीचे प्रतीक आहे. या हळदीच्या पाण्याने उंबरठ्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला थोडे सिंचन करा. शक्तिशाली स्वस्तिक काढा. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने उंबरठ्याच्या अगदी मध्यभागी एक छोटे आणि सुबक
स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे 4 दिशांकडून येणाऱ्या शुभ लहरींचे प्रतीक आहे. हे स्वस्तिक काढताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री राम असा नामजप चालू ठेवा. धनाचा अभिषेक. आता त्या स्वस्तिकाच्या बरोबर मध्यभागी ते चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचा शिक्का ठेवा. त्यावर चिमूटभर अक्षदा, अखंड तांदूळ अर्पण करा. अक्षदा म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे, म्हणूनच तुमची संपत्ती कधीही कमी होणार नाही. हेच का करायचे यामागचे शास्त्र काय सांगते. कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की उंबरठ्यावरच का? तर ऐका, उंबरठा हा घराचे फिल्टर असतो. उद्या गुरुवार आहे, जो भगवान विष्णूंचा वार आहे आणि रामनवमी म्हणजे विष्णूंचा राम अवताराचा जन्म. जेव्हा तुम्ही हळद आणि नाण्याचा हा विधी करता, तेव्हा तुम्ही घराबाहेरची गरिबी आणि नकारात्मकता तिथेच थांबवता. हळदीचा पिवळा रंग गुरुग्रहाला बलवान करतो, ज्यामुळे पतीच्या नोकरीत आणि व्यवसायात यश मिळते आणि ते नाणे साक्षात लक्ष्मीला आमंत्रण देते. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पैशाची चणचण संपेल, मुलांच्या शिक्षणात एकाग्रता येते आणि घरातील कटकटी कायमच्या थांबून सुख समृद्धी वास सुरू होतो. हा उपाय उद्या सकाळी 9 वाजेच्या आत केला तर त्याचे फळ कित्येक पटीने जास्त मिळते, हे विसरू नका. गंगाजल उपाय घराची शुद्धीसाठी, तो पण ऐका. आता मी तुम्हाला सांगते गंगाजल उपाय. जर घरात सतत कटकटी होत असतील तर उद्याच्या दिवशी हा उपाय करा. एका तांब्याच्या कलशात साधे पाणी घ्या आणि त्यात फक्त 2 थेंब गंगाजल टाका. रामाच्या फोटोसमोर बसून राम रक्षे स्तोत्र किंवा श्री राम जय जय राम या मंत्राचा जप करा. त्यानंतर हे अभिमंत्रित पाणी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. उरलेले पाणी तुळशीला अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मकतेचा संचार होईल. जसा मी तुम्हाला सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं, आता वेळ आली आहे त्या सस्पेन्स उपायाची. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची तरी नजर लागली आहे, तर हा गुप्त उपाय करा. उद्या दुपारी 12 वाजता राम जन्माच्या वेळी एका छोट्या पिवळ्या कपड्यात 2 लवंगात, 1 सुपारी आणि 1 पिवळी मोहरी बांधा. ही पोटली प्रभू रामांच्या चरणाशी ठेवा. तुमची जी काही इच्छा असेल, मुलांच्या प्रगतीविषयी किंवा पतीच्या कामाविषयी, ती मनात बोला. पूजा संपल्यानंतर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आतून बांधा. हे तुमच्या घरासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल आणि संकटांना घराबाहेर थांबवेल. तर मित्रांनो, उद्याच्या रामनवमीचा हा दुग्ध शर्करा योग दवडू नका. हे साधे पण प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. श्रद्धेने आणि भक्तीने केलेले छोटेसे कार्यसुद्धा ईश्वराला प्रिय असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या 5 व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्यकर्माचा लाभ मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. प्रभू रामचंद्र तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. धन्यवाद. जय श्री राम.